1300 दिवस बनवण्यासाठी लागलेला जहाज 2 तासातच बुडाला. कसा काय? 10 एप्रिल 1912 हा तो दिवस होता जेव्हा जगातील सर्वात महाग आणि सर्वात मोठा जहाज आपल्या पहिल्या प्रवासासाठी तयार झाला होता. त्या दिवशी अटलांटिक महासागर पूर्णपणे शांत होता आणि महासागरात दूर दूरपर्यंत तुफान येण्याची कुठलीही शक्यता नव्हती. त्या महाकाय जहाजात 1500 प्रवासी सवार झाले होते आणि एवढेच काय तर लाखो लोक डॉकवरती याच्या पहिल्या प्रवासाचा नजारा पाहण्यासाठी आणि प्रवाशांना विदा करण्यासाठी तयार होते. प्रवास करणाऱ्यांनाही किंवा त्यांना विदा करणाऱ्या आलेल्या प्रवाशांनाही किंवा जहाजातील स्टाफला सुद्धा यात होणाऱ्या दुर्दैवी अशा घटनेची कल्पना सुद्धा नव्हती. आणि हा जहाज बनवताना झालेल्या अशा 6 चुकांबद्दल कुणालाच खबर देखील नव्हती. नमस्कार मित्रांनो, अभिजात मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सर्वात महाग आणि सर्वात महाकाय अशा टायटॅनिक जहाजाबद्दल. 6 अशा चुका ज्या कदाचित टाळल्या असत्या तर टायटॅनिक जहाज आज त्याच्या अपघातासाठी नाही तर आपल्या यशस्वीपणासाठी प्रख्यात राहिला असता. अशा कोणत्या त्या 6 चुका होत्या ज्या 40 वर्ष जहाजाचा कॅप्टन असलेल्या एडवर्ड स्मिथ यांच्याही लक्षात आल्या नाही. 40 वर्ष जहाज चालवण्याचा अनुभव असलेल्या कॅप्टनला तर सोडाच, पण या चुका टायटॅनिक ऑपरेट करणारी कंपनी म्हणजे व्हाईट स्टार लाईन, जिला की 107 जहाज ऑपरेट करण्याचा अनुभव होता, त्यांच्या देखील लक्षात आल्या नाही. ह्या चुका टायटॅनिक बनवणारी कंपनी हार्लँड अँड वुल्फ यांच्याही नजरेत आल्या नाही, ज्यांनी टायटॅनिकच्या अगोदर 500हून जास्त जहाज बनवले होते. टायटॅनिकची बांधणी 1907 मध्ये सुरू झाली होती. जवळजवळ 3 वर्ष आणि 2000 कामगारांच्या मदतीने हा जहाज बनविण्यात आला होता. आता जहाज पूर्णपणे तयार होता, पण त्याची चाचणी अजूनही बाकी होती. टायटॅनिक बनवण्याचा आणि त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा विश्वास अजून बळकट झाला जेव्हा टायटॅनिकने आपली पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. जशी चाचणी पूर्ण झाली तशी जगातील सर्व मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये टायटॅनिकच्या चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या बातम्यांचा भडीमार सुरू झाला आणि त्याची हेडलाईन होती की कधीच न बुडू शकणारा जहाज बनवण्यात आला आहे. जहाजाचा पहिला प्रवास हा इंग्लंडचे शहर साऊथहॅम्प्टनमधून सुरू होणार होता, ज्याचा दिवस 10 एप्रिल 1912 ठरविण्यात आला होता. आणि या प्रवासातील शेवटचा टप्पा होता तो म्हणजे अमेरिका या देशातील न्यूयॉर्क हे शहर. टायटॅनिकच्या इकॉनॉमी पोर्शनमध्ये प्रवास करण्याची किंमत जवळपास $30 होती आणि फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची किंमत $150 एवढी होती, ज्याची आजची किंमत जवळजवळ 2 लाखांहूनही जास्त होईल. एवढ्या जोराशोरामध्ये मार्केटिंग केली असल्यामुळे या प्रवासाची तिकीट लोकांनी लवकरच बुक करून घेतली आणि पाहता पाहता तो दिवस उजडला ज्या दिवशी टायटॅनिकचा प्रवास सुरू होणार होता. चूक नंबर 1. दुपारी ठीक 12 वाजता टायटॅनिकने आपल्या पहिल्या प्रवासाचा श्रीगणेशा केला आणि टायटॅनिकमध्ये झालेल्या चुका लक्षात यायला सुरुवात झाली. कॅप्टन स्मिथला मालकांकडून डेडलाईन मिळण्यास सुरुवात झाली की 7 दिवसांमध्ये न्यूयॉर्कपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या असलेल्या दबावामुळे कॅप्टनने सुरुवातीपासूनच टायटॅनिकची स्पीड खूप जास्त ठेवली आणि हीच होती टायटॅनिकची सर्वात मोठी पहिली चूक. कॅप्टन स्मिथला मालकांकडून दिलेली स्ट्रिक्ट वॉर्निंग आणि 7 दिवसात न्यूयॉर्कला पोहोचण्याच्या दिलेल्या बंधनामुळे त्याच्यावरती दबाव वाढत होता. कारण की हा टायटॅनिकचा पहिला प्रवास होता आणि जर 7 दिवसांमध्ये त्यांचा पहिला प्रवास पूर्ण जर नाही केला तर टायटॅनिकच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येईल अशी सर्वांना भीती होती. जगातील कोणतीही गाडी असो किंवा मशीन असो,
त्याची एक अशी विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टीम असते, ज्यामध्ये स्पीड लिमिट ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीमचा एक भाग असतो. आणि तो भाग टायटॅनिकच्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच निष्काळजीपणाने बाजूला सारण्यात आला होता. थोड्याच वेळात टायटॅनिक साऊथहॅम्प्टनच्या किनाऱ्याला खूप दूरवर सोडून समोर निघून गेला आणि आता दूर दूरपर्यंत फक्त आणि फक्त निळे आकाश सर्वांच्या नजरेस पडत होते. ऐशोआरामीसाठी जाणला जाणारा जहाज होता, ज्यात विविध देशातील व्ही-आय-पी लोक प्रवास करत होते आणि यामुळेच टायटॅनिक बराचसा कर्मचारी वर्ग या व्ही-आय-पी लोकांच्या सेवेत गुंग होता. जर संदेशांना काळजीपूर्वक ऐकून त्यावर अंमलबजावणी केली असती, तर समोरचा खूप मोठा होणारा असा अपघात टळला असता. चूक नंबर 3. जहाजाची स्पीड तर जास्त होतीच आणि त्यांच्याकडून खूप महत्त्वाचा असा संदेशही दुर्लक्षित झाला होता. टायटॅनिक आता फुल स्पीडमध्ये आणि कुठलीही भीती न बाळगता त्या भल्या मोठ्या अशा आईसबर्गच्या क्षेत्रात प्रवेश करत होता. आताही टायटॅनिकला होणाऱ्या अपघातापासून वाचवता आलं असतं, कारण टायटॅनिकचे पहारा देणारे शिपाई समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती लक्ष ठेवून होते. हे पहारेकरी यांना टायटॅनिकच्या समोरच्या मार्गात कुठलाही अडथळा, जसे की आईसबर्ग, जर दिसला असता तर त्यांनी लगेच टायटॅनिकच्या कॅप्टनला कळवलं असतं. यासाठी ते तयार होते. दूरवर नजर जाऊन लक्ष ठेवण्यासाठी जे साहित्य लागतं, ते या पहारेकऱ्यांजवळ नव्हतं. ते साहित्य होतं अंधारातही दूरवरच्या गोष्टी नजरेत आणून देणारं एक विशिष्ट असं दुर्बीण. पहारेकरी समोर कोणताही अडथळा आल्यास लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते खरे. त्यांच्याकडे दुर्बीण नसल्यामुळे ते समोरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आईसबर्ग दुर्बीण नसल्याकारणाने लवकर बघू शकले नाही आणि हीच होती टायटॅनिकची सर्वात मोठी तिसरी चूक. समोर असलेल्या भल्या मोठ्या अशा आईसबर्गची खबर टायटॅनिकचा कॅप्टन स्मिथला तेव्हा कळली, जेव्हा टायटॅनिकच्या पहारेकऱ्यांनी त्यास कळवले की टायटॅनिकच्या एकदम समोर पांढऱ्या शुभ्र रंगाची भली मोठी पर्वतासारखी भिंत दिसत आहे. पण आता खूप उशीर होऊन गेला होता. संकट एकदम तोंडासमोर येऊन उभे होते. चूक नंबर 4. तसं पाहिलं तर अटलांटिक महासागरामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी अशा पांढऱ्या शुभ्र रंगाच्या आईसबर्ग काही नवीन नव्हत्या. कारण या आईसबर्गला भले मोठे जहाज खूप सावधपणे आणि काळजीपूर्वक पार करून जात असत आणि कदाचित कॅप्टन स्मिथला देखील हाच विचार आला असेल की आपण या आईसबर्गला सहज पार करून निघून जाऊ. पहारेकऱ्यांकडून समोर असलेल्या आईसबर्गची माहिती मिळताच कॅप्टन स्मिथने जहाजाचे इंजिन बंद करण्याचे आदेश दिले आणि सोबतच टायटॅनिकची दिशा तात्काळ बदलण्याचाही आदेश दिला. कॅप्टन स्मिथने आईसबर्गपासून टायटॅनिकला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता अंतर एवढं कमी राहिलं होतं की काहीही करून संकटापासून वाचता येणार नव्हतं. त्यांचे प्रत्येक प्रयत्न आता निष्फळ ठरत होते. भल्या मोठ्या अशा आईसबर्गची आता टायटॅनिकच्या समोरच्या भागास धडक बसली होती. पण आता देखील टायटॅनिकमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी एक आशेचा किरण जिवंत होता. हा आशेचा किरण होता की आईसबर्गने टायटॅनिकच्या मागच्या बाजूस धडक देऊ नये किंवा धडक बसताच आईसबर्ग स्वतःच 2 भागांमध्ये विभागून जाईल. आणि ही आशा सत्यातही उतरली असती, जर टायटॅनिकची चौथी चूक झाली नसती तर. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की टायटॅनिकच्या बाहेरील भागावरच्या बाजूस जे खिळे बसविण्यात आले होते, ते विशिष्ट अशा स्टीलपासून न बनविता कास्ट आयर्न या धातूपासून बनविण्यात आले होते. या विशिष्ट स्टीलपासून बनविण्यात आलेल्या खिळ्यांचे काम होतं की जहाजाच्या बाहेरील भागावरती 2 मोठ्या लोखंडाच्या प्लेटला एकमेकांशी जोडून ठेवणे. पण कास्ट आयर्न हा या विशिष्ट स्टीलपेक्षा नरम असल्यामुळे बाहेरील दबावामुळे त्या जागेवरील खिळे कमकुवत होऊन तुटून पडली आणि मग शेवटी तेच झालं ज्याची भीती कॅप्टन स्मिथ यांना होती. चूक नंबर 5. टायटॅनिकची धडक एका फुटबॉल मैदाना एवढ्या असलेल्या आईसबर्गसोबत झाली होती आणि आता जहाजाच्या खालच्या भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती.
यानंतर पुढे होणाऱ्या भयानक अशा अपघाताची चाहूल टायटॅनिकमध्ये असलेल्या प्रवाशांना लागली होती. याबद्दलची माहिती टायटॅनिकच्या शिपायांकडून प्रवाशांना दिली गेली आणि सोबतच टायटॅनिकचा मालक असलेल्या जोसेफ ब्रूस, जो स्वतः टायटॅनिकमध्ये प्रवास करत होता, यांनाही दिली गेली. जरी टायटॅनिकमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असली, अजूनही टायटॅनिकला वाचवता येऊ शकलं असतं. कारण टायटॅनिकला असं बनवलं गेलं होतं की त्याच्या खालच्या 3 मजल्यांमध्ये जरी पाणी शिरलं, तरीही टायटॅनिक बुडणार नाही. पण टायटॅनिकचं आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं दुर्दैव असं होतं की पाणी आता 3ऱ्या मजल्यांना ओलांडून 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचलं होतं. आता सर्व परिस्थिती हाताबाहेर निघून गेली होती. टायटॅनिक हळुवारपणे समुद्रामध्ये बुडत होता. आता टायटॅनिकला बुडवण्यापासून वाचवण्यापेक्षा यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाचवण्याची वेळ आली होती. कॅप्टन स्मिथ यांनी रेडिओवरती अपघात बचाव संदेश जारी केला. जोपर्यंत कोणी मदतीला धावून येईल, तोपर्यंत टायटॅनिकमधल्या प्रवाशांना छोट्या-छोट्या अशा लाईफ बोट्समध्ये बसवून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आता टायटॅनिकमध्ये झालेल्या 5व्या चुकीने आपले डोके वर काढले. टायटॅनिकमध्ये पूर्ण 32 लाईफ बोट्सला सामावून घेण्याची क्षमता होती. पण प्रवासाला निघण्याच्या दिवशी झालेल्या घाईमुळे फक्त 20 लाईफ बोट्स टायटॅनिकमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. प्रवासी होते 1500 आणि जीव वाचवणाऱ्या लाईफ बोट्स होत्या फक्त 20. नंबर 6. सगळीकडे भीतीदायक असं वातावरण पसरलं होतं की प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली होती. प्रत्येकच प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी या लाईफ बोटमध्ये बसण्यासाठी धडपडत होता आणि याच धावपळीमध्ये लाईफ बोट्समध्ये कमीत कमी प्रवासी बसवून त्यांना समुद्रामध्ये उतरवण्यात आलं आणि यातही पहिलं प्राधान्य व्हीआयपी लोकांना देण्यात आलं. म्हणजे जी सर्वात श्रीमंत होते त्यांना जीव वाचवण्याचा पहिला अधिकार दिला, असं हे चित्र होतं. लाईफ बोट्समध्ये जर जास्त प्रवाशांना बसवलं गेलं असतं तर कमी लोकांचे प्राण गेले असते. आता टायटॅनिकने पाण्यात बुडण्यास गती पकडली होती. रात्री ठीक 2:18 टायटॅनिकमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे जहाजावरील सर्व वीज पुरवठा बंद झाला होता, ज्यामुळे सर्वत्र सगळीकडे भयान असा अंधार पसरलेला होता. पुढच्याच क्षणाला टायटॅनिकचे 2 भाग झाले आणि दोन्ही भाग समुद्रामध्ये बुडण्यास सुरुवात झाली. टायटॅनिकच्या दोन्ही भागाला समुद्रामध्ये पूर्णपणे बुडण्यासाठी 2 तास 40 मिनिट लागले आणि परिणामस्वरूप टायटॅनिकमध्ये असलेले 1500 प्रवासी अटलांटिक समुद्राच्या थंडगार पाण्यामध्ये विलीन होऊन मृत्युमुखी पडले. तुम्हा सर्वांना ही बाब माहिती असली पाहिजे, ती म्हणजे त्यावेळी समुद्रातील पाण्याचे तापमान होते ते म्हणजे -2 डिग्री सेल्सिअस. एखाद्या प्रवाशाने जहाजामधून बाहेर पाण्यामध्ये उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्नही जरी केला असता, तरी तो प्रयत्न यशस्वी झाला नसता. कारण एवढ्या कमी तापमानामध्ये मानव वाचूच शकला नसता. असं म्हटलं जातं की या अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही 1500हून जास्त होती. कारण काही प्रवासी त्या जहाजामध्ये विनातिकीटही प्रवास करत होते. एकीकडे कॅप्टन स्मिथ जहाजातल्या प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. तो शेवटचा माणूस होता ज्याने बुडत्या जहाजावरून पाण्यामध्ये उडी मारली होती. अशा प्रकारे हा आजवरचा सर्वात मोठा अपघात मानला जातो. आशा करतो की तुम्हा सर्वांना या व्हिडिओमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या असतील. असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.